सत्यनारायण कथा अध्याय 3. उल्कामुख राजा, साधुवाणी आणि विसरलेलं व्रत. पूर्वी पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक धर्मनिष्ठ सत्यप्रिय राजा राज्य करत होता. तो दररोज सत्यनारायणाची पूजा करीत असे. एके दिवशी तो नदी किनारी आपल्या पत्नीसमवेत पूजेत मग्न असताना साधू नावाचा एक वाणी तेथे आला. राजाने त्याला सत्यनारायण व्रताबद्दल सर्व माहिती दिली. हे ऐकून साधुवाणी प्रभावित झाला व तो म्हणाला, मीही हे व्रत नक्की करीन. घरी परतल्यावर त्याने आपली पत्नी लीलावतीला हे व्रत सांगितलं व नवस केला, मला संतान प्राप्त झाली तर मीही सत्यनारायणाचे व्रत करेन. मग कालांतराने त्याला कन्यारत्न प्राप्त झाले. तिचं नाव ठेवलं कलावती. ती मोठी झाल्यावर तिचं लग्न झालं, पण साधुवाणी आपल्या नवसाचे व्रत पूर्ण करायला विसरला. त्यामुळे भगवान सत्यनारायण रुष्ट झाले. पुढे व्यापारासाठी गेलेले वाणी व जावई चोरीच्या खोट्या आरोपाखाली बंदी झाले व त्यांच्या कुटुंबावर संकट आली, संपत्ती गेली. लीलावती व कलावती भिक्षा मागू लागल्या. एके दिवशी कलावतीने एका ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायण पूजन पाहिले, कथा ऐकली, प्रसाद घेतला व घरी जाऊन हे सर्व आईला सांगितले. मग लीलावतीने संकल्प करून कुटुंबातील सर्व जणांसह सत्यनारायण व्रत केलं. त्या भक्तीमुळे भगवान प्रसन्न झाले आणि राजाला स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं की साधू व जावई निर्दोष आहेत व दुसऱ्या दिवशी राजाने त्यांची मुक्तता केली. अखेर सर्व संकट दूर झाली. साधुवाणी, कलावती आणि तिचं कुटुंब सुखाने नांदू लागलं. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की कितीही संकट आली म्हणून घाबरू नका. कधी कधी ती विसरलेली भक्ती पुन्हा जागवायला येतात.